तिथं लोकांचा विरोध डावलून कुठलीही गोष्ट करायची नाही, अशा पद्धतीची भूमिका सरकारने घेतलेली आहे। की एका बाजूला तुमचेच नेते म्हणतायत की मला रोज धक्के बसतायत, ते कशामुळे बसतायत त्याची जर माहिती वैभव नाईकांनी जर घेतली। विरोधकांचं कामच आहे सरकारी पक्षाच्या आमदार मंत्र्यांचे राजीनामे मागायचं। विरोधकांना काम काय? याच्यावर एक ओव्हर समिती होती, तर ती अधिकृत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली। कुठली समिती? केंद्रीय गृह खात्याने असं दिलं की असते कोणती मला माहित नाही। त्यामध्ये दाऊद आणि शरद पवार यांचे अनेक नाही, मला याची कल्पना नाही। हा गृह विभागाशी निगडीत प्रश्न आहे, त्यामुळे याची सुद्धा माहिती माझ्याकडे आता तरी नाही। ओके। मंत्रिमंडळ पंढरपूरमध्ये जो स्कायवॉकला परवानगी दिली होती त्याला फडणवीसांनी तो थांबवलेला आहे। मला माहित नाही, म्हणजे कधी झाला हा विषय नाही। मी आता सकाळपासून बाहेर आहे, तुम्ही बघताय। मी आज ज्योतिबा देवाच्या दर्शनासाठी आलेलो होतो माझ्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर। त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काय निर्णय घेतलाय तो ऑफिशियली पाहिल्याशिवाय मंत्र्यांनी त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही। या बाबतीत ज्या ठिकाणी लोकांचा त्या रस्त्याला विरोध आहे तिथं लोकांचा विरोध डावलून कुठलीही गोष्ट करायची नाही, अशा पद्धतीची भूमिका सरकारने घेतलेली आहे। इथल्या बाबतीत विशेषतः कोल्हापूरच्या बाबतीत माननीय पालकमंत्री असतील, इथले आमचे खासदार साहेब इथं आहेत, सगळे आमचे आमदार आहेत, या सगळ्यांशी चर्चा करून जर लोकांचा विरोध असेल तर लोकभावनेचा आदर हे सरकार करेल। ओके। या जागा फक्त माजी सैनिकांनाच मिळाल्याची मागणी संघटनांकडून होती आणि याचं निवेदन मी माजी सैनिक कल्याण विभाग माझ्याकडे आल्यानंतर मी प्रत्येक विभागामध्ये किती पदं रिक्त आहेत, एक सर्व्हिसमन साठी राखीव ठेवलेली, त्याचा प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांच्याकडनं विस्तृत एक फॉर्मॅट दिलेला आहे, त्याप्रमाणे माहिती मागवलेली आहे। ती आल्यानंतर दर 2 महिन्यातनं ज्या वेळी नवीन भरती कुठल्याही विभागात निघेल त्यांनी अनिवार्य पद्धतीनं माजी सैनिकांचा कोटा भरला पाहिजे, याच्यासाठी माजी सैनिक कल्याण विभागामार्फत निश्चितपणे भूमिका घेतली जाईल। थँक्यू। वैभव नाईक सकाळीच कोल्हापूरमध्ये होते, त्यांनी असं वक्तव्य केलं की ऑपरेशन गद्दार सुरू आहे शिंदे गटात, या पद्धतीनं लोकांना पक्ष प्रवेश दिला जातो। वैभव नाईक आमचे मित्र आहेत, आमच्या बरोबर मागे ते आमदार होते। त्यांना फक्त मला एकच म्हणायचं आहे की एका बाजूला तुमचेच नेते म्हणतायत की मला रोज धक्के बसतायत, ते कशामुळे बसतायत त्याची जर माहिती वैभव नाईकांनी जर घेतली त्यांच्या नेत्यांकडे जाऊन, त्यांना जाता येतं का नाही, त्यांच्याशी बोलणं नेत्यांशी होतं का नाही हे मला माहित नाही, पण ते जर त्यांनी घेतली माहिती तर हा प्रश्न पुन्हा वैभव नाईक कधी विचारणार नाही। काय तुमची भूमिका आहे कुणावर? कोणी मागितला राजीनामा? कोणी मागितला? विरोधकांचं कामच आहे सरकारी पक्षाच्या आमदार मंत्र्यांचे राजीनामे मागायचं। विरोधकांना काम काय? पीएमओनी थेट दखल घेतली, तर नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे होते, आता सुद्धा तेच आहे, टार्गेट केलं जाते असं काही नाही, बिलकुल तसं काही नाही। बघा तुम्ही काल माननीय एकनाथजी शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा मान्य दादा हे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला दिल्लीला गेलेले होते आणि दिल्लीमधनच आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे की ते स्वतः मुख्यमंत्री असताना आम्ही सुद्धा त्या मंत्रिमंडळामध्ये होतो, जे निर्णय व्हायचे ते या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून शिंदे साहेब घ्यायचे। शिंदे साहेब कुठलाही निर्णय घेताना माननीय फडणवीस साहेबांना आणि माननीय अजितदादांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी विचार विनिमय केल्याशिवाय घेत नव्हते, हे कालच माननीय शिंदे साहेबांनी स्पष्ट केले आणि त्याचे आम्ही साक्षीदार आहोत। त्यामुळे आता नेमकं तुम्ही स्कायवॉकचं सांगताय किंवा कोस्टल रोडचं सांगताय, याच्या बाबतीत तिथं समक्ष माहिती घेतल्याशिवाय किंवा माननीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर प्रत्यक्ष बोलल्याशिवाय त्यांचं काय मत आहे ह्याच्या बाबतीतलं ते जाणून घेतल्याशिवाय त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही। हिंदू साधू संतांनी हिंदू माणसाला जागृत केल्यामुळं हे यश मिळाल्याचं बोललं जातं।